नागपूर सुरत बायपास महामार्गावर रात्रीच्या सुमारास लिफ्ट देऊन तरुणाची लूट करणाऱ्या दोघांना मुद्देमालासह एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेत गजाआड केले आहे। त्यांच्याकडील 10,000 रुपये किमतीचा मोबाईल, 2,870 रुपये रोख, 10,000 रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण 22,870 रुपये किमतीचा मुद्देमाल एलसीबीच्या पथकाने जप्त करत जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे। चैतन्य जगदीश पाटील वय 24 वर्ष, राहणार रेणुका नगर, स्टोर रोड, धुळे। विशाल उर्फ कल्लू मधुकर भामरे वय 32 वर्ष, राहणार सुरक्षा पोलीस कॉलनी, आश्रम शाळेच्या पाठीमागे चितोड रोड, धुळे असे ताब्यात घेतलेल्या दोघा आरोपींची नावे असून त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे इतर 2 अनोळखी साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास एलसीबीचे पथक करत आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, मायूस सोनवणे, संतोष हिरे, सुरेश भालेराव, प्रकाश सोनार, पोलीस कॉन्स्टेबल नितीन दिवसे, किशोर पाटील, योगेश जगताप आदींनी केले आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।